नमस्कार मौली, शरुणी शरणार्थी, दंडवत प्रणाम. बुद्धम शरणम गच्छामी. भारतातल्या या थोर संत परंपरेचा विचार या व्यासपीठावर होत आहे. मला खूप आनंदाची गोष्ट वाटली. आमच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय बडवे सर यांनी भक्ती परंपरा दक्षिण भारतातल्या विविध राज्यांमधली असणारी भक्ती परंपरा, महाराष्ट्र आणि उत्तर भारतांमधली भक्ती परंपरा याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. समन्वयवाद ज्याला म्हणता येईल, हा समन्वयवाद हा विश्वबंधुत्वाचा पाया आहे. आपलेपण जगाने जगू द्या हा महत्त्वाचा नारा ज्या संत परंपरेने तुम्हा मला दिला, तो नारा जर जगाच्या पाठीवर गेला तर अमेरिका, रशिया आणि भारत किंवा चायना, पाकिस्तान अशा पद्धतीचे युद्ध होणार नाहीत. हे युद्ध काही संप्रदाय म्हणून होत नाहीत, जात म्हणून होत नाहीत, धर्म म्हणून होत नाहीत. ते युद्ध व्यापारासाठी होत आहेत. निर्माण केलेली हत्यारं विक्रीसाठी होत आहेत. नैसर्गिक साधन सामुग्रीचे हक्क आपल्याकडं हिरावून घेतलेले, त्यातून विक्रीतून पैसा निर्माण करण्यासाठी, भांडवलदारी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी या पद्धतीची युद्ध छेडली जातात. आणि याला शांतता, ज्याला फायर ब्रिगेड म्हणता येईल, याला शांततेचा पाण्याचा प्रवाह म्हणजे संत साहित्य आहे. आपल्या या चर्चासत्राच्या विषयामध्ये मर्यादा टाकलेली ती खूप चांगलं वाटलं. वारकरी, संत साहित्य आणि विश्वबंधुत्व असा विषय न देता संत साहित्य आणि विश्वबंधुत्व असा विषय दिलेला आहे. त्यामुळं आता या ठिकाणी जो उल्लेख झाला वाळवंटाचा, वाळवंट ही क्रांतीची भूमी. या वाळवंटाच्या क्रांतीच्या भूमीला ही बनवण्याचं कार्य संत नामदेव महाराजांचं आहे. संत नामदेव महाराजांना या कार्याला लावण्याचं काम विसोबा खेचरांचं आहे. आणि विसोबा खेचर हे महात्मा बसवण्णाच्या लिंगायत चळवळीतलं, ज्याला षटस्थल सिद्धांत म्हणतात, ते षटस्थल सिद्धांत त्यांचा एक ग्रंथ आहे, षडस्थली. राचे ढेरेंनी त्याचं लेखन केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये त्या संशोधन केलेलं आहे. त्या षडस्थलीमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. नामदेवांचं आजोळच बसव कल्याण आहे. महात्मा बसवेश्वरांचं जे राजधानीचं ठिकाण आहे, अनुभव मंटप, जी 12व्या शतकातील पार्लमेंट होती. 770 सदस्य त्या पार्लमेंटमध्ये होते आणि त्यामध्ये 70 स्त्रिया होत्या. आज आम्ही रिझर्वेशनची भाषा करतो. त्या काळांमध्ये लोकशाहीची पहिली प्रयोगशाळा त्या काळात स्थापन झाली आणि ती कल्याण क्रांतीच्या नंतर जी नष्ट झाली, ती परंपरा वाळवंटामध्ये आमच्या पांडुरंगाच्या या 18 बगड व्यावसायिक, मी जात म्हणत नाही, ज्याला आलोतेदार, बलोतेदार असे शब्दप्रयोग लोक वापरतात, परंतु हे व्यवसाय आहेत, ही कारागिरी आहे, ही जुन्या काळातली IT आहे. लोकांना असं वाटतं की मी नावी आहे, माझा नाव्याचा धंदा मी कसा करू? अरे वाटीत पाणी सदा आमदानी, धंदा कसा करू तर उपाशी खातो का, हा महत्त्वाचा भाग आहे. भीक मागून खाण्यापेक्षा कुठलंही काम करणं हा सगळ्यात श्रेष्ठ असणारा गुणधर्म त्या काळांमध्ये कायक नावाच्या सिद्धांतामधून महात्मा बसवण्णांनी दिला. आणि तोच सिद्धांत नामदेवानी, ज्ञानदेवानी, तुकोबानी आणि वारकरी संप्रदायाने अंमलात आणलेला आहे. आपलं काम करत असताना पांडुरंगाची भेट घेण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. बसवण्णांनी म्हटलेलं आहे, देह हेच मंदिर आहे आणि त्या देहात असणारा आत्मा हा ईश्वर आहे. 2 पायावरलं स्वयंचलित जगातलं माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुठलंच मंदिर नाही. आणि म्हणून देवळात जाऊन धक्काबुक्की खाण्यापेक्षा तुम्हाला जर देवाची आठवणच झाली असेल तर मंदिरच गळ्यात बांधा. म्हणून लिंगायत विचार
शिवपिंड जे छोटासा मंदिराचा आकार गळ्यात बांधतो आणि ज्या वेळेला दर्शन घ्यायचं आहे त्यावेळेला रांगेत उभा न राहता तिथं दर्शन घेऊन आपल्या कामाला तो सुरुवात करतो आहे. बसवण्णांच्या, महात्मा गौतम बुद्धांच्या, चारवाकच्या, इस्लाममधल्या आणि त्या काळातल्या यहुदींमधल्या सर्व धर्म संप्रदायाचा अभ्यास त्या काळांमध्ये 12व्या शतकामध्ये, 12वे शतक ही नव्या युगाची प्रभात आहे मित्रांनो. चक्रधर महाराजांनी ज्या पद्धतीनं एक महानुभाव विचार आपल्यासमोर दिला, बसवेश्वरांनी एक लिंगायत विचार आपल्यासमोर दिला, ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा, एकनाथ महाराज आणि इतर सर्व संत मंडळींनी जो विचार आपल्याला दिला तो श्रमाचा विचार दिला आहे, तो एकतेचा विचार दिला आहे. स्त्री पुरुष समानता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यामध्ये आहे. जुन्या काळात स्त्रियांनासुद्धा शूद्र समजलं जायचं, परंतु या भक्ती परंपरेमध्ये स्त्रियांनासुद्धा समान संधी द्यायची भूमिका यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मी आमच्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खरं म्हणजे रामकृष्ण बाबा, मी त्यांच्याबद्दल काही वाचलेलं नव्हतं, काही अनुभवलेलं नव्हतं, तर थोडेफार गैरसमज मनात होते, परंतु त्यांच्या परखड वाणीनं आज ते माझ्या मनामध्ये एक आदरणीय स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. ते बोलताना त्यांनी कुणाचाही मुलाजा न ठेवता संप्रदायामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये आणि विविध पंथांमध्ये जे संघर्ष निर्माण करण्याचं काम करतायत त्यांना जर बाजूला ठेवलं तर खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्व तुमच्या आमच्या हाती आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानदेवांचं आपण पसायदान सकाळी घेतलं. आता विश्वात्मके देवे ने वागे तो शावे तो खूनी मज द्यावे पसायदान. हे पसायदान जर आपण बघितलं आणि संपूर्ण संत साहित्याचा आत्मा जर आपण बघितला तर विश्वबंधुत्व हाच संत साहित्याचा आत्मा आहे. 11 सप्टेंबर आपण जागतिक विश्वबंधुत्व दिन साजर करतो. हे कशासाठी करतो तर माणसानं माणसासारखं राखलं पाहिजे, माणसासारखं जगलं पाहिजे, जगा आणि जगू द्या या पद्धतीचा संदेश लोकांना दिला पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका संतांची माझ्यामध्ये निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदायाचा माझा, आमचे बनगर महाराज या ठिकाणी आहेत, आमचे वास्कर महाराजांच्यामुळं थोडासा आमचा जवळचा संबंध आहे, तुकोबांच्यामुळं अधिकचा जवळचा संबंध आहे, बसवण्णाच्यामुळं त्याहीपेक्षा जवळचा संबंध आहे, चक्रधर स्वामींच्यामुळं अजून जवळचा संबंध आहे. आणि यामुळं याला सगळं पर्याय कारण एकच आहे, ते म्हणजे डॉक्टर इमो पठाण. ही दृष्टी आम्हाला डॉक्टर इमो पठाणाने दिली. त्यानंतरची ती परंपरा आमचे बडेबे सरांनी आम्हाला पुढे चालू ठेवायला सांगितली. आणि म्हणून अगदी उस्मानिया विद्यापीठामध्ये जाऊन आम्ही संत साहित्याचा अभ्यास केला. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुंबईला राहून संत साहित्याचा अभ्यास केला. बाप भैरट भालेरावांचे पत्र माझ्याकडे आहेत, मी त्यांच्या घरी गेलेलो आहे. साखरे महाराजांचं, नाना महाराज साखरेंच्यापासून साखरे घराण्याची फार जवळची परंपरा आणि त्या मठांमध्ये जाण्याचा योग बऱ्याच वेळेला मला आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी संपादित केलेली जी संत सकल गाथा ती संपूर्णपणे मी पारायण नाही म्हणत त्याला, मी वाचून काढलेली आहे, अभ्यास लिहिली आहे. त्यातले 2,500 ते 3,000 अभंग मी बाजूला काढलेले आहेत. 500-550 पानाचं लेखन मी त्यावरती केलेलं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायावरती एका वेगळ्या पद्धतीनं मी वारकरी, एक डोळा जर आपला चांगला असेल, एक भाषा जर आपली चांगली असेल तर दुसऱ्या भाषा माणसाला शिकता येतात. आणि म्हणून एक संप्रदाय जर आपला जवळचा असेल तर इतर संप्रदायामध्ये काय आहे हे पाहण्याची दृष्टी आपोआप माणसामध्ये निर्माण होते. आणि ती दृष्टी निर्माण झाली तरच खऱ्या अर्थानं आपण संत साहित्याचे अभ्यासक म्हणून म्हटले जाऊ शकतात. जी खंत महाराजांनी व्यक्त केली, आज मार्केटिंग झालेलं आहे मोठ्या पद्धतीनं. तुम्ही जर धर्माचं मार्केटिंग करत असाल, विचारांचं मार्केटिंग करत असाल, संतांच्या संत वाणीचं मार्केटिंग करत असाल तर संत तो राहील कुठे शिल्लक, माणुसकी राहील कुठे शिल्लक. आमच्या तुकडोजी महाराजांचे अभंग, त्यांची जे भजनं आहेत
ते भजनं एक वेगळा विचार. सकाळी मी 6 ते 7 दररोज भजनं ऐकत असतो. तुकडोजी महाराजांचे भजनं ऐकलेत, गाडगे महाराजांचे कीर्तन आम्ही नेहमी ऐकत असतो. कैकाडी महाराजांचे अभंग आम्ही बऱ्याच वेळेला वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. विमुक्त जन नावाचं पुस्तक सुरेश पुरीनी संपादित केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कैकाडी महाराजांचे अभंगसुद्धा त्यामध्ये संपादित केलेले आहेत. आणि म्हणून जिथं जिथं काही संत साहित्याबद्दल मिळेल तिथं तिथं त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्या आमच्या आशीर्वादानं 3 ते 3.25 लाखाची वैयक्तिक माझी पर्सनल लायब्ररी आहे. यामध्ये कुराण आहे, बायबल आहे, गीता आहे, मनुस्मृती आहे. सर्व धर्मग्रंथाचं वाचन, नुसतं वाचन केलं नाही तर त्याच्यावर चिंतन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही प्राध्यापक मंडळी असल्यामुळं बोलायची सवय असते फार, पण आम्हाला 10 म्हणजे 10च मिनटं दिलेत आणि माझ्याजवळ घड्याळ आहे. 10 मिनटाचे मी वर जाणार नाही. 10 मिनटं माझे इथे संपलेले आहेत. म्हणून तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी 2 शब्द थांबवतो.